मुलांसाठी बायबल प्रस्तुत. पहिला ईस्टर. ती बाई गोंगाट गलबत्त्यातील तै टेकडीवर उभी होती. तिचे उदास डोळे भयानक दृश्य पाहत होते. तिचा मुलगा मरत होता. ती माता मरिया होती. ती त्या वधस्तंभाजवळ उभी होती जिथे येशूला किड्यांनी ठोकले गेले होते. हे सर्व कसे घडले? येशू हे सुंदर जीवन असे भयानकपणे कसे संपवू शकतो? देवाने त्याच्या पुत्राला अशा प्रकारे वधस्तंभावर किड्यांनी ठोकून मारण्यासाठी परवानगी कशी दिली? तो कोण होता? याविषयी येशूने काही चूक केली का? देव अपयशी ठरला का? नाही, देव अपयशी ठरला नाही. येशूने कोणतीही चूक केली नव्हती. येशूला नेहमी माहीत होते की दुष्ट माणसे त्याला ठार मारतील. येशू जेव्हा लहान बालक होता, शिमोन नावाच्या म्हाताऱ्या माणसाने मरियाला सांगितले होते की पुढे दुःख आहे. येशूला ठार मारण्यापूर्वी काही दिवस अगोदर एक बाई आली आणि तिने सुगंधी तेल येशूच्या पायावर ओतले. ती पैशांचा नाश करत आहे, शिष्यांनी तक्रार केली. तिने चांगले काम केले आहे, येशू म्हणाला. तिने ते माझ्या दफनासाठी केले आहे. किती चमत्कारिक शब्द. त्यानंतर येशूच्या 12 शिष्यांपैकी एक यहुदा चांदीच्या 30 नाण्यांसाठी प्रमुख पुजाऱ्याकडे येशूचा विश्वासघात करण्यास मान्य केले. यहुद्यांच्या बेखमीर भाकरीच्या सणावेळी येशूने त्याच्या शिष्यांसमवेत शेवटचे भोजन घेतले. त्याने शिष्यांना देवाबद्दल व त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी त्याच्या वचनांच्या अनेक सुंदर गोष्टी सांगितल्या. नंतर येशूने आपसात वाटण्यासाठी त्यांना भाकरी आणि प्याला दिला. हे अशासाठी होते की पातकांपासून क्षमा मिळावी, म्हणून येशूचे शरीर आणि रक्त देण्यात आले याचे स्मरण त्यांना राहावे. नंतर येशूने त्याच्या मित्रांना सांगितले की त्याचा विश्वासघात केला जाईल आणि ते सर्व पळून जातील. मी पळून जाणार नाही, पेत्राने हट्टाने म्हटले. कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा तू मला नकारशील, येशूने म्हटले. या रात्रीनंतर येशू गतशेमानेच्या बागेत प्रार्थनेसाठी गेला. त्याच्या समवेत असलेले शिष्य झोपले. हे परमपिता, येशूने प्रार्थना केली, हा प्याला माझ्यापासून हटव. तथापि मी केल्याप्रमाणे नाही, तर तू केल्याप्रमाणे. अकस्मात यहुदाच्या नेतृत्वाखाली एक जमाव बागेत चालून आला. येशूने प्रतिकार केला नाही, पण पेत्राने एका माणसाचा कान कापला. शांतपणे येशूने या माणसाच्या कानाला स्पर्श केला व त्याच्यावर उपचार केला. येशूला माहीत होते की त्याची अटक ही देवाच्या इच्छेचा भाग होता. जमावाने येशूला प्रमुख पुजाऱ्याकडे घरी नेले. तिथे यहुदी नेत्यांनी सांगितले की येशूने मेले पाहिजे. जवळपास नोकरांच्या आगीच्या बाजूला उभा राहून पेत्र पाहत होता. 3 वेळा लोकांनी पेत्राकडे रोखून पाहिले आणि म्हटले, तू येशू बरोबर होतास. 3 वेळा पेत्राने ते नाकारले. जसे येशूने सांगितले होते तसेच. पेत्राने शापसुद्धा दिले आणि शपथही घेतली. एवढ्यात कोंबडा आरावला. पेत्रासाठी तो जणू देवाचा आवाज होता. येशूचे शब्द आठवून पेत्र दुःखाने रडला. यहुदाला पश्चाताप झाला होता. त्याला माहीत होते की येशू कोणत्याही पापासाठी किंवा गुन्ह्यासाठी अपराधी नाही. यहुदाने चांदीची 30 नाणी परत केली, पण पुजारी ती घेत नव्हते. यहुदाने पैसे खाली फेकले. तो बाहेर गेला आणि त्याने गळफास घेतला. पुजाऱ्यांनी येशूला रोमन राज्यपाल पिलातासमोर आणले. पिलात म्हणाला, मला या माणसात कोणताही दोष आढळत नाही.
पण जमाव ओरडत राहिला, याला वधस्तंभावर ठोका, याला वधस्तंभावर ठोका. शेवटी पिलाताने येशूला वधस्तंभावर ठोकून मारण्याचा आदेश दिला. सैनिकांनी येशूला बुक्क्या मारल्या, त्याच्या तोंडावर थुकले आणि त्याला चाबकाने फटकारले. त्यांनी लांब काट्यांचा एक मुकुट बनविला व तो येशूच्या डोक्यावर दाबला. नंतर त्यांनी मरण्यासाठी त्याला वधस्तंभावर खिळ्यांनी ठोकले. येशूला माहीत होते की त्याला तसे मरण येणार. त्याला हे सुद्धा माहीत होते की त्याचे मरण त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्यांच्या पापांसाठी क्षमा घेऊन येणार. येशूच्या बाजूला 2 अपराध्यांना वधस्तंभावर ठोकले होते. अनेक तासांच्या यातनेनंतर येशू म्हणाला, हे संपले, आणि तो मेला. त्याचे कार्य पूर्ण झाले होते. रोमन सैनिकांनी हळगे सीलबंद केले व ते पहारा देऊ लागले. आता कोणीही आत किंवा बाहेरही जाऊ शकत नव्हता. जर हाच कहाणीचा शेवट असता तर ते किती दुःखदायक असते. पण देवाने काही अद्भुत केले. येशू मेलेलाच राहिला नाही. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी पहाटे येशूच्या काही शिष्यांनी पाहिले की हडग्यावरील दगड बाजूला झालेला आहे. जेव्हा त्यांनी आत पाहिले, येशू तिथे नव्हता. एक बाई हडग्याजवळ रडत बसली होती. येशू तिच्या समोर प्रकट झाला. ती बाई अन्य शिष्यांना कळविण्यासाठी आनंदाने धावली, येशू जिवंत आहे, येशू मरणातून परत आला. लवकरच येशू आपल्या शिष्यांजवळ आला आणि त्याने खिळ्यांनी जखम झालेले आपले हात त्यांना दाखवले. हे सत्य होते. येशू परत जिवंत झाला होता. त्याने त्याला नाकारण्यासाठी पेत्राला क्षमा केली आणि त्याच्या शिष्यांना त्याच्याविषयी सर्वांना सांगण्यास सांगितले. नंतर तो स्वर्गात परत गेला, जिथून तो या पहिल्या नाताळाला आला होता. आमेन. बायबलमधील ही गोष्ट आम्हाला सुंदर देवाविषयी सांगते, ज्याने आम्हाला बनविले आणि ज्याची इच्छा अशी आहे की आम्ही त्याला ओळखावे. देवाला माहीत आहे की आम्ही वाईट गोष्टी केल्या आहेत, ज्याला तो पाप म्हणतो. पापाची शिक्षा मृत्यू आहे. पण देव तुमच्यावर इतकी प्रीती करतो की त्याने तुमच्या पापांसाठी शिक्षा मिळावी आणि वधस्तंभावर मरण यावे म्हणून त्याच्या एकुलत्या पुत्राला येशूला पाठविले. नंतर येशू पुन्हा जिवंत झाला आणि स्वर्गातल्या घरी गेला. जर तुम्ही येशूमध्ये विश्वास ठेवता आणि तुमच्या पापांसाठी त्याने क्षमा करावी अशी त्याला विनंती करता, तर तो नक्की क्षमा करील. तो आता तुमच्या बरोबर येऊन राहील आणि तुम्ही त्याच्याबरोबर कायम राहणार. जर हे सत्य आहे, यावर तुम्ही विश्वास ठेवता, तर देवाला प्रार्थना करा, प्रिय येशू, तू देव आहेस आणि माझ्या पापांसाठी मृत्यू भोगण्यास मनुष्य बनलास आणि आता तू पुन्हा जिवंत झालास. यावर माझा विश्वास आहे. कृपा करून माझ्या जीवनात ये आणि माझ्या पापांसाठी मला क्षमा कर, जेणेकरून आता मला नवीन जीवन प्राप्त होईल आणि एक दिवस मी कायम तुझ्याबरोबर राहण्यासाठी निघेन. तुझी आज्ञा पाळण्यासाठी आणि तुझे मूल होऊन जगण्यासाठी मला मदत कर. आमेन. योहान 3:16. बायबल वाचा आणि देवाशी रोज बोला. पहिला ईस्टर, देवाची वाणी. बायबलमधून ही गोष्ट प्राप्त झाली आहे. मत्तय 26 ते 28 अध्याय, लूक 22 ते 24 अध्याय, योहान 13 ते 21 अध्याय. लेखक एडवर्ड ह्यूज. www.m1914.org.